Hello students, in last lecture we have seen the block diagram of the microwave oven. In today's lecture we are going to see the single chip controller in microwave oven and the electrical specifications of microwave oven. Then आपण first बघूया single chip controller. Most of us are familiar with the general purpose microcomputers such as IBM PC, which are used in more than half of our homes and in almost all of our businesses. आपल्या सगळ्यांना IBM PCशी आपण फॅमिलियर आहे ना, ते आपण घरी पण यूज करतो आणि जनरली बिझनेस पर्पजसाठी सुद्धा ऑलमोस्ट ते यूज केलं जाते. These microcomputers can perform a wide variety of tasks in a wide range of application depending on the software they are running. म्हणजे हे कम्प्युटर्स जे आहेत ते वाईड व्हरायटी ऑफ टास्क काय करू शकतात, परफॉर्म करू शकतात इन अ वाईड रेंज ऑफ ॲप्लिकेशन डिपेंडिंग ऑन द प्रोग्राम they are running. Then there is a specialized type of microcomputer called a microcontroller which is not a general purpose computer. म्हणजे एक स्पेशलाइज्ड टाईप ऑफ मायक्रोकम्प्युटर आहे, त्याला आपण ॲज अ मायक्रोकंट्रोलर असं म्हणतोय आणि तो आपण काय करतोय, एक जनरल पर्पज कम्प्युटर म्हणून यूज करत नाही, त्याला आपण एक स्पेशलाइज्ड कम्प्युटर म्हणून यूज करतोय. आणि तो कशासाठी डिझाईन केलेला असतो, एक डेडिकेटेड टास्क परफॉर्म करण्यासाठी काय केलं असतं, आपण त्याला डिझाईन केलेलं असते. तेच इथं सांगितलं आहे बघा, दॅट इज रॅदर इट इज डिझाईन टू बी यूज्ड ॲज अ डेडिकेटेड ऑर एम्बेडेड कंट्रोलर. म्हणजे हा डिझाईन केलेला असतो ॲज अ डेडिकेटेड कंट्रोलर किंवा एम्बेडेड कंट्रोलर म्हणून वर्क होण्यासाठी, विच हेल्प्स मॉनिटर अँड कंट्रोल द ऑपरेशन ऑफ द मशीन, अ पीस ऑफ इक्विपमेंट ऑर अ प्रोसेस. Then microcontrollers are microcomputers because they use a microprocessor chip as a CPU, but they are much smaller than general purpose microcomputers because the input output devices are normally used are much smaller. लक्षात येते का काय काय बघितलं आपण बघा आता ह्या स्लाईडमध्ये. म्हणजे आपला जो मायक्रोकम्प्युटर आहे तो वाईड व्हरायटी ऑफ टास्क परफॉर्म करतोय. जो आपण एक स्पेशलाइज्ड टाईप ऑफ मायक्रोकम्प्युटर असतात त्याला आपण काय म्हणतो, ॲज अ मायक्रो कंट्रोलर असं म्हणतो आहे. आणि ते कशासाठी यूज करतो, आपण एक स्पेशलाइज्ड टास्क, डेडिकेटेड टास्क परफॉर्म करण्यासाठी यूज करतो आहे. आणि जे काय मायक्रो कंट्रोलर्स आहेत ते साईजनी जास्त असतात, साईजनी लहान असतात दॅन द मायक्रो प्रोसेसर. लक्षात आलं ना, मायक्रो कंट्रोलर्स स्मॉलर असतात दॅन द जनरल पर्पज मायक्रो कम्प्युटर्स बिकॉज द इनपुट आउटपुट डिव्हायसेस आर नॉर्मली यूज आर मच स्मॉलर. म्हणजे तुमचं जे काय मायक्रो कम्प्युटर असणार आहे त्याची साईज जास्त असणार आहे दॅन द तुमच्या मायक्रो कंट्रोलरपेक्षा. लक्षात आलं आहे ना. देन नेक्स्ट बघूया. In fact, some of the input devices as well as memory are usually right on the सेम चिप ॲज अ मायक्रोप्रोसेसर. म्हणजे जे काही थोडे इनपुट आउटपुट डिव्हायसेस असणार आहेत, मेमरी असते ती त्याच चिपवर असते एक एक केसमध्ये मायक्रोप्रोसेसरमध्ये. These single chip controllers are employed in the wide variety of control applications such as appliance control, metal working machines. म्हणजे हे जी सिंगल चिप्स आहेत त्याच्यावर सगळं असते, इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस ॲज वेल ॲज मेमरी, असे जे आहेत कंट्रोलर्स ते आपण बऱ्याच ठिकाणी ॲप्लिकेशन्समध्ये यूज करतो आहे. अ व्हेरी टिपिकल ॲप्लिकेशन ऑफ ॲन एम्बेडेड प्रोसेसर इज अ मायक्रोवेव्ह ओव्हन कंट्रोल सिस्टीम. म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये सुद्धा आपण काय करतो, एम्बेडेड प्रोसेसर्स यूज करतो आहे. अ ब्लॉक डायग्राम ऑफ सच अ सिस्टीम इज शोन इन द फिगर. ही डायग्राम आहे बघा, ब्लॉक डायग्राम ऑफ सिंगल चिप मायक्रो कंट्रोलर. ह्यामध्ये मधला जो युनिट बघितलं तर तुम्ही काय असणार आहे, तुमचं CPU, त्याच्यामध्ये काय ॲरिथमेटिक अँड लॉजिक युनिट, रेजिस्टर्स, टायमिंग अँड कंट्रोल. आणि दुसरा पार्ट काय असणार आहे, मेमरी असणार आहे. इनपुट पोर्ट्स ह्या एका साईडला असणार आहे, आउटपुट पोर्ट्स असणार आहेत. इनपुटला तुम्ही काय देणार आहे, मायक्रोवेव्ह ओव्हन आहे, कीपॅड असणार आहे ना तुम्हाला टायमिंग्स वगैरे सेट करण्यासाठी. आणि आउटपुटला काय एकतर डिस्प्ले डिव्हाइस असणार आहे आणि मायक्रोवेव्ह जनरेटर असणार आहे. ओके, लक्षात आलं आहे का. मधला जो ब्लॉक आहे तो CPUचा आहे. CPUमध्ये काय काय दाखवायचं, ALU, रेजिस्टर्स अँड टायमिंग अँड कंट्रोल. दुसरा पार्ट काय असणार आहे, मेमरीचा असणार आहे. मग एका साईडला इनपुट पोर्ट्स दाखवायचे, एका साईडला आउटपुट पोर्ट्स दाखवायचे.
मग इनपुटला काय असणार आहे, तुम्ही टायमिंग्स वगैरे सेट करण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये कीपॅडचा यूज करताय म्हणून कीपॅड आहे बघा. आणि आउटपुट पोर्ट्सला काय, जो काही तुम्ही सेट केलेलं टायमिंग आहे, जे काही टेम्परेचर आहे ते सगळं डिस्प्ले होत राहणार आहे, त्यामुळे डिस्प्ले डिव्हाइस एक आउटपुटला असणार आहे. आणि दुसरं काय, मायक्रोवेव्ह जनरेटर म्हणजे मायक्रोवेव्ह जनरेट करण्यासाठी जो मायक्रोवेव्ह जनरेटर यूज करणार आहे तो एक आपला आउटपुट डिव्हाइस असणार आहे. इफ वी वेर ट्राय टू ॲनालाइज ऑल ऑफ द मशीन language instructions needed to program an actual microwave oven, you would find it overwhelming. म्हणजे जर तुम्ही ट्राय केला ॲनालिसिस करायचं ऑफ मशीन लँग्वेज इन्स्ट्रक्शन आणि जो काय आपल्याला ॲक्च्युअल मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये लागणार आहे, दॅट यू वुड फाइंड इट इज ओव्हरवेल्मिंग. Our goal here is to understand how a simple part of a program works and give you a glimpse of what the program does टू कंट्रोल द सिस्टीम. म्हणजे आपला तर इथे सगळ्यात गोल काय आहे, तुम्हाला सांगायचं की जेणेकरून म्हणजे सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला सिम्पल पार्टमध्ये तो प्रोग्राम सांगायचा आणि तुम्हाला ते प्रोग्राम कसं कंट्रोल करते तुमच्या सिस्टीमला हे सांगायचं आहे. देन आता जे पुढं टेबल दिलं आहे बघा, इन अ टेबल ओनली पोर्शन ऑफ अ प्रोग्राम इज शोन इन अ सिम्प्लिफाईड फॉर्म दॅट यू विल फाइंड इझी टू अंडरस्टँड. म्हणजे ह्यात एक समोर टेबल आहे, तो एक्सप्लेन करेन मी तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये एक इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला समजेल अशा लँग्वेजमध्ये तो प्रोग्राम त्याचा थोडा पार्ट दिलेला आहे प्रोग्रामचा. ओके, इट्स पर्पज इज टू डिटरमाइन इफ अ नॉन झिरो व्हॅल्यू हॅज बीन प्लेस्ड इन द ॲक्युमुलेटर. म्हणजे इट्स पर्पज इज टू डिटरमाइन इफ अ नॉन झिरो व्हॅल्यू हॅज बीन प्लेस्ड इन द ॲक्युमुलेटर. म्हणजे जर तुम्ही नॉन झिरो व्हॅल्यू ॲक्युमुलेटरमध्ये प्लेस केला असाल तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, थोडा वेळ तिथं काय करायला लागणार आहे, कुकिंगसाठी तुम्हाला द्यायला लागणार आहे इन केस ऑफ मायक्रोवेव्ह ओव्हन. मग ती जी काही व्हॅल्यू आहे ॲक्युमुलेटरमधली ती रिप्रेझेंट काय करणार आहे तुम्हाला, नंबर ऑफ सेकंड. म्हणजे तुम्ही किती नंबर ऑफ सेकंडसाठी तुमचं मायक्रोवेव्ह ओव्हनमधलं फूड काय करणार आहे, कुक करणार आहे, ते तुमचं ॲक्युमुलेटर दाखवणार आहे. इफ अ नॉन झिरो व्हॅल्यू इज पुट इन ए, इट डिस्प्लेज द नंबर ऑफ सेकंड्स ऑन अ आउटपुट पोर्ट. जर तुम्ही नॉन झिरो व्हॅल्यू पुट केली तर तुम्हाला तेवढ्या सेकंडसाठी तुम्हाला फूड कुक करायला लागणार आहे आणि ती व्हॅल्यू तुमची काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे ऑन द आउटपुट डिस्प्ले पोर्ट. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, तुमचं एक एक सेकंड जसं होत जाणार आहे त्याला ते काय होणार आहे, काउंटडाऊन होणार आहे आणि ते तुमचं डिस्प्लेला दाखवणार आहे. आणि काउंटडाऊन कुठंपर्यंत होत जाणार, जोपर्यंत तुमची व्हॅल्यू झिरो होत नाही. आता सपोज मला एक 20 सेकंडसाठी मला एखादं फूड कुक करायचं आहे म्हणून मी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवलं आहे. त्याला काय होणार आहे, तुमचं 20 सेकंडचं 19 होणार आहे. काउंट डाऊन होते म्हणजे काय, 20 19, 18, 17, 16 असं होत जाणार आहे. आणि तुमचं फूड काय होणार आहे, कुक होणार आहे. आणि तुमचं जो काही काउंट व्हॅल्यू आहे ती डिक्रीमेंट होत जाणार आहे. आणि जोपर्यंत ती झिरोला जात नाही तोपर्यंत तुमचं फूड कुक होणार आहे. आणि झिरो झालं की काय होणार आहे, तुमचं रेस्ट ऑफ द जी काय प्रोग्राम असणार आहे तो एक्झिक्यूट होणार आहे आणि तुमचं फूड कुक करायचा प्रोग्राम काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. लक्षात येते. देन इथं बघा दाखवले, फर्स्ट 000ला काय, जम्प टू स्टार्ट ऑफ प्रोग्राम. देन नंतर काय बघा, 0100ला JZ शुड वी कुक द फूड, हे इन्स्ट्रक्शन करा. म्हणजे जम्प इफ 0 टू 010AH. म्हणजे जर 0 असेल तर तुम्ही काय करणार आहे, रेस्ट ऑफ द प्रोग्रामला जाणार आहे. आणि अदरवाईज काय करणार आहे, तुम्ही जो काही इथं प्रोग्राम दिला आहे तो एक्झिक्यूट करणार आहे. म्हणजे ह्यातनं तुम्हाला काय करणार आहे, आपण फूड कुक करायचं आहे की नाही हे तुम्हाला कळणार आहे. ओके, देन 0102ला बघा, मूव P1, A. जे काही तुमचं कुकिंग टाईम आहे ते डिस्प्ले करायचं आहे ऑन अ पोर्ट 1. म्हणजे पोर्ट 1ला तुम्ही काय करायला, ॲक्युमुलेटरची व्हॅल्यू मूव करायला लागला आहे. म्हणजे ॲक्युमुलेटरमध्ये काय असणार आहे, तुमची टायमिंग्ज असणार आहे, कुक टाईम असणार आहे, ते तुम्ही पोर्ट 1ला म्हणजे डिस्प्लेला द्यायला लागलं आहे. ओके, देन L कॉल 1 सेकंड डिले. म्हणजे तुमचं 1 सेकंडचं डिले कॉल करा. म्हणजे 1 सेकंडचं टायमिंग काय करायचं आपल्याला, वेस्ट करायचं आहे. ओके, डिक्रीमेंट A. मग एक सेकंडचं टायमिंग वेस्ट करायचं म्हणजे 1 सेकंड तुमचा झाला. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला पाहिजे, ॲक्युमुलेटरला डिक्रीमेंट करायला पाहिजे. आणि जम्प इफ नॉट 0 to 0102.
हां, म्हणजे कंटिन्युअसली तुम्हाला काय करायला लागणार, असं करणार आहे तुम्ही. 1 सेकंड वेट करणार, 1 सेकंड वेट झाल्यानंतर ॲक्युम्युलेटरला डिक्रिमेंट करणार, त्याची व्हॅल्यू 0 झाली आहे का बघणार. जर 0 नसेल तर परत काय करणार आहे तुम्ही, त्या ॲक्युम्युलेटरची व्हॅल्यू पोर्टला पाठवणार आहे, जेणेकरून तुमचा नवीन जी काही कुक टाईम आहे कमी झालेला, म्हणजे 20चा 19 झाला तर तो डिस्प्ले करणार. नंतर परत 1 सेकंडचा डिले वेट करणार, परत ॲक्युम्युलेटरला डिक्रिमेंट करणार, म्हणजे 18 झालं तुमचं. आणि 18 0 आहे का नाही, मग परत तुम्ही काय करणार, 18 ही व्हॅल्यू पोर्टवर डिस्प्ले करणार. असं कंटिन्युअसली कुठंपर्यंत करत राहणार, 0. आणि ज्यावेळेला 0 होईल त्यावेळेला ह्या प्रोग्राममधनं तुम्ही काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. लक्षात येते कसं एक्झिक्युशन आहे ते. देन द प्रोग्राम स्टार्ट्स एक्झिक्युटिंग ॲट ॲड्रेस 0000 व्हेन पॉवर इज फर्स्ट अप्लाइड. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही पॉवर अप्लाय करणार आहे त्यावेळेला तुमचा प्रोग्राम फर्स्ट स्टार्ट होणार आहे एक्झिक्यूट व्हायला फ्रॉम 0000. The instruction that is generally stored at the rest address is a jump instruction that sends the micro to the main program. म्हणजे जी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत जनरली stored in the rest of the rest address is a jump instruction and that sends the micro to the main program. Then the main program in this case starts at a 0100 where it makes a decision either to jump immediately to the rest of the program at a 0108 or to execute the instruction from 0102 to 0109. म्हणजे आपला इथं आता मेन प्रोग्राम कुठं स्टार्ट होते, 0100ला स्टार्ट होतो आहे. तिथं आपण एक डिसिजन घ्यायला लागलो आहे बघा, आयदर आपल्याला सगळं रेस्ट ऑफ द प्रोग्रामला मूव्ह व्हायचं आहे का आपल्याला 0102 0109मध्ये जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते एक्झिक्यूट करायचे आहे, ते इथं आपलं डिसाईड होणार आहे. इन आयदर केस इट इव्हेंच्युअली एक्झिक्यूट्स द रेस्ट ऑफ द प्रोग्राम फ्रॉम 010A until it टोल्स टू जम्प बॅक टू द 0100 अँड डू इट ऑल ओव्हर अगेन. म्हणजे जर तो 0108ला गेला तर तिथले इन्स्ट्रक्शन्स काय करणार, तो कंटिन्युअसली एक्झिक्यूट जाणार आहे जोपर्यंत त्याला जम्प बॅक टू 0100 येत नाही तोपर्यंत. देन नेक्स्ट बघा, इलेक्ट्रिकल स्पेसिफिकेशन्स आपण चेक करूया. पहिलं जे आहे ते सप्लाय व्होल्टेज आहे. मायक्रोवेव्ह ओव्हनचे इलेक्ट्रिकल स्पेसिफिकेशन. फर्स्ट इज दी सप्लाय व्होल्टेज. किती असणार आहे, 220 वोल्ट 50 हर्ट्स सिंगल फेज AC. देन पॉवर कन्झम्पशन किती आहे, 1300 वॅट अप्रॉक्सिमेटली. का पॉवर कन्झम्पशन व्हेरी होऊ शकते ॲज पर मॅन्युफॅक्चरर फ्रॉम 500 वॅट टू 1500 वॅट. म्हणजे जनरली किती 1300 वॅट अप्रॉक्सिमेटली असते. पण जे काय आपलं पॉवर कन्झम्पशन आहे ते व्हेरी होते ॲज अ मॅन्युफॅक्चरर. जे मॅन्युफॅक्चरर बदलला तर त्याचं पॉवर कन्झम्पशन पण चेंज होते आणि ते कुठल्या रेंजमध्ये असते, 500 वॅट ते 1500 वॅटमध्ये असते. देन मायक्रोवेव्ह पॉवर दॅट इज 700 वॅट टू 850 वॅट. म्हणजे मायक्रोवेव्हची जी काही पॉवर असणार आहे ती किती रिक्वायर्ड असते, 700 वॅट टू 850 वॅट. देन मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी काय आहे, 2450 मेगाहर्ट्सला तो मायक्रोवेव्ह ओव्हन वर्क होऊ शकतो आहे. पण जनरली त्याची रेंज किती असते, 1000 मेगाहर्ट्स टू 3000 मेगाहर्ट्स. देन टायमर किती असतो, 60 मिनिट टू 90 मिनिट. म्हणजे आपण टायमिंग काय व्हेरी पण करू शकतो, 15 मिनटं 30 मिनटं जे काय असेल ते आपण टायमिंग त्याला सेट करू शकतो आहे. पण त्याच्यानंतर काय कंट्रोल, सॉफ्ट/वन टच कंट्रोल, म्हणजे आपल्याला टच कंट्रोल तिथं अवेलेबल असतो आहे. लक्षात आलं इलेक्ट्रिकल स्पेसिफिकेशन्स आणि सिंगल चिप कंट्रोलर. देन इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी द सेफ्टी इंस्ट्रक्शन अबाउट दी microwave oven and different types of the microwave oven. Then today we will stop here. Thank you.